रणनीती टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. भरधाव वेगातील कारने कंटेनरला मागून जोरदार धडक दिल्याने विजापूर रोड परिसरात भीषण अपघात घडला. या अपघातात 2 जिवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. इमामुद्दीन जियाउल बागवान वय वर्ष 19 आणि अमन निसार बागवान वय वर्ष 20 दोघे राहणार रंगराजनगर, हैदराबाद रोड, सोलापूर अशी मृतांची नावे आहेत. रमजान महिन्यातील रोजा इफ्तार केल्यानंतर दोघे मित्र कारने फेरफटका मारण्यासाठी व चहा पिण्यासाठी बाहेर पडले होते. मात्र काही वेळातच त्यांच्या आनंदाच्या क्षणावर काळाने घाला घातला. मिळालेल्या माहितीनुसार इमामुद्दीन हा मूळचा तेलंगणा राज्यातील तर अमन हा सातारा जिल्ह्यातील रहिवासी होता. शिक्षण व कामानिमित्त दोघेही सोलापुरात रंगराजनगर परिसरात वास्तव्यास होते. दोघांमध्ये घट्ट मैत्री होती. शुक्रवारी इफ्तार केल्यानंतर त्यांनी कार MS13 EK 7609 घेऊन पुणे रोडवरील लांबोटी येथे चहा पिण्यासाठी गेले होते. चहा घेतल्यानंतर काही वेळ फिरण्यासाठी ते पुणे विजापूर बायपास मार्गाने विजापूर रोडच्या दिशेने निघाले. याच दरम्यान भरधाव वेगात असलेल्या त्यांच्या कारने समोरून जाणाऱ्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. पुढील सीटवर बसलेले दोघेही मित्र गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत दोघांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू घोषित केला. या घटनेची माहिती मिळताच परिवार व नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. अचानक घडलेल्या या दुर्दैवी अपघातामुळे परिसरात शोककळा पसरला असून शहरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान या अपघाताची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. लाईक आणि शेअर करा.